चला तर मंडळी, आज आपण बनवूया पालकाची वडी। त्यासाठी एक जुडी पालक मी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे। यामध्येच आता अर्धा कप मी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि 1 कप साधारणतः बाजरीचं पीठ आणि अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। 1/4 कप गव्हाचं पीठ घातलं। यामध्ये आलं लसूण पेस्ट, धना पावडर, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, पांढरे तीळ, ओवा या पद्धतीने संपूर्ण हे मिश्रण करून मसाले घालून घेतले आहे। बडीशेप घातली आहे, यामुळे चव खूप छान येते। आता यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि हे संपूर्ण एकजीव करून घेणार आहे। आवश्यक असेल तर त्यामध्ये चमचाभर पाणी घालून त्याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे। मीठ घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असा हा गोळा मळून घेतलेला आहे। चवीनुसार सगळे मसाले आणि मीठ घालून आता हा गोळा मळून झाल्यावरती लगेच स्टीमर पात्रामध्ये आता तेल लावून हा गोळा थापून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता हा गोळा या पद्धतीने पाणी संपूर्ण पालकाला सुटायच्या आत लगेचच आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे। तर स्टीमर पात्रात हा वाफवून झाल्यानंतर यावरतीच आता पांढरे तीळ चवीनुसार किंवा गार्निशिंग साठी देखील तुम्ही घालू शकता। तर 1 चमचाभर पांढरे तीळ असे या पद्धतीने थापून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आणि आता हे संपूर्ण 20 मिनिटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 20 मिनिटात वाफवल्यानंतर अतिशय व्यवस्थित असं हे शिजलं जातं। तर ह्या संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्की तुम्ही विजिट करून बघा, म्हणजे तुम्हाला ह्या रेसिपीचा डिटेल संपूर्ण व्हिडिओ बघता येईल। आणि आता हे संपूर्ण 20 मिनिटांनंतर वाफवून झाल्यानंतर त्याचे बारीक असे कट करून घ्यायचे आहे आणि लगेचच तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचे आहे। तर तेलामध्ये तळताना हाय फ्लेमवरती तेलात तळायचे आहे आणि याचा संपूर्ण चॉकलेटी ते सोनेरी रंग येईपर्यंत ही वडी तळून घ्यायची आहे। ही वडी शिजलेली आहे, त्यामुळे ही तळल्यानंतर अतिशय छान खुरपूस अशी लागते आणि आतमध्ये व्यवस्थित अशी ही शिजलेली असते। तर या पद्धतीने संपूर्ण वडीचा रंग असा चॉकलेटी येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर हाय फ्लेमवरती अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी ही वडी टाकून आणि लगेचच तळून घ्यायची आहे। आणि मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया